खरातचा पाय आणखी खोलात गेलाय, त्याचे अनेक कारनामे समोर आलेत, पाहूयात. बोंधू खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट सील, तर खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी, नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तांचाही शोध सुरू. बोंधू अशोक खरातचं ओकस कार्यालय एसआयटी कडून सील, एसआयटी सोबतच फॉरेन्सिक टीम कडून ओकस कार्यालयाची झाडाझडती. अशोक खरातची राज्यातील मालमत्तेची चौकशी होणार, तर नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीनं माहिती मागवली. कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची सगळी चौकशी होणार. बोंधूबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल, तर नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप. बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नववळण, तर बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार. खरातनं या दुकानातनं हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचाही संशय. बोंधू खरातनं जासूदला 5 कोटींना फसवलं, अज्ञात तक्रारदाराची एक्सक्लुझिव्ह माहिती, तर खोट्या विधी दाखवून जासूदला जाळ्यात अडकवलं. नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा, अज्ञात तक्रारदाराची माहिती. खरातच्या बोंधुगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी सांगितला नकली सापाचा किस्सा. खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. हातातले तांदूळ पडू देऊ नका म्हणत नकली सापाला पुढ्यात आणायचा. खरात प्रकरणामध्ये खूप गंभीर गोष्टी आहेत. खरात प्रकरणी सीडीआर महत्वाचा दुवा, तर तो ताब्यात घ्यायला हवा. खरातचा एन्काउंटर नाही, तर त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. सगळ्यात महत्वाचा दुवा हा सीडीआर आहे. सीडीआर मध्ये जे निघतील ना त्या सगळ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्याचा एन्काउंटर वगैरे नाही तर त्याला अशी सजा झाली पाहिजे जी त्यांनी आयुष्यभर भोगली पाहिजे. दरम्यान या खरात फाईल संदर्भात टॉप 9 घडामोडींचा आणखी आढावा घेऊयात. बोंधूबाबा खरात खोटा साप म्हणून प्लास्टिकचा पाईप दाखवायचा. खरात आणि नीरज जाधवच्या चौकशीतनं खरातच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप जप्त केला. खरात अंधारात प्लास्टिक पाईपची हालचाल करून भीती दाखवायचा, अशीही माहिती समोर. स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा हा खरात 10वी नापास. बोंधू गावातनं अंडी चोरून विकत होता. गावकऱ्यांनी सांगितले किस्से, तर कहांडळवाडी या ग्रामस्थांकडून खरातचा कोंबडी चोर असाही उल्लेख. नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारी सुद्धा पोलिसांच्या रडारवर. संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून बोंधू खरात बनावट रत्नांची खरेदी करत असल्याची माहिती. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता. बोंधू खरातचा आणखी एक कारनामा समोर. सिन्नरच्या वावी इथल्या वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघड. मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा होता दावा, तर मात्र गावकऱ्यांचा वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी. शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंचा हा गंभीर आरोप. म्हात्रेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण. मॅडमच्या आग्रहाखातर पाण्याची लाईन जोडणी केली, इशारा नेमका कुणाकडे तुमचा? मातोश्रीच्या मॅडम कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगायला नको, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शीतल म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला आहे त्यांनी सांगावं. सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंवर निशाणा. तसंच नीलम गोरेंना भाजपकडून ऑफर आल्यास त्या एका क्षणात भाजपात जाऊ शकतात. अंधारेंचा गोरेंवरही निशाणा. पण म्हात्रे जर लिमिट क्रॉस करत असतील तर म्हात्रेंना त्यांची जागा दाखवावी लागेल. म्हात्रेंनी या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कुणी व्हायरल केला तो व्हिडिओ एकदा त्यांनी सांगितला पाहिजे. खरात प्रकरणी सुषमा अंधारे 29 तारखेला एसआयटी अधिकाऱ्यांना भेटणार. सुषमा अंधारे खरातच्या फार्म हाऊसवर जाऊनही पाहणी करणार. 29 तारखेला सुषमा अंधारे खरातच्या फार्म हाऊसवर जाणार. बोंधूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना. खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त, तर त्यानं 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलाय. महिला प्रदेशाध्यक्ष राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील. प्रवीण दरेकरांची या संदर्भात प्रतिक्रिया. त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. सरकारी जो आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलेला आहे. महिला अध्यक्षाचा राजीनामा घेणं हा सुनेत्राताई आणि त्यांच्या पक्षाचा सर्वस्वी विषय आहे. ते योग्य तो निर्णय घेऊ शकतात.
चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील. रोहित पवारांची माहिती तर प्रदेश अध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यानं सुनेत्रा पवारांना हा निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेतील. रोहित पवारांची यावर प्रतिक्रिया. मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसामध्ये नक्कीच लोकांना अपेक्षित, कार्यकर्त्यांना अपेक्षित, आमदारांना अपेक्षित असा निर्णय 100% झाल्याशिवाय राहणार. मुढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गोलमाल चौकशी समितीनं दिलेला अहवाल बोगस. वडेट्टीवारांचा आरोप तर मालकांवर कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव. काँग्रेस नेते वडेट्टीवारांची ही टीका. हे प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल. हा चौकशी अहवाल, चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल सुद्धा बोगस आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार का याकडे लक्ष. विधान परिषदेमध्ये नीलम गोऱ्हेंनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिल्यानंतर सभापती राम शिंदेंनी निर्णय राखून ठेवला. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं. खासदारांच्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदींचा सवाल तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी संजय राऊतांची घेतली बाजू. संजय राऊतांनी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं तर मी बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलंच नाहीये. संजय राऊतांची यावर प्रतिक्रिया. आखाती देशातील युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. निवडून ज्या ठिकाणी निवडणूक असेल त्या ठिकाणी राज्यांचे मुख्यमंत्री मात्र बैठकीला मुकणार. देशात इंधन टंचाई नाही, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून आढावा. तर पीएनजी असलेल्या भागातील नागरिकांनी जोडणी न घेतल्यास घरगुती गॅस पुरवठा कायमचा बंद केला जाईल, अशी ही माहिती समोर.